टर्निंग पॉईंट होता जेव्हा मी मिसेस पिंपरी चिंचवड झाले. चूल आणि मूल याच्यासाठी आपला जन्म नाही झाला. घरी बसल्यावरती मला अगदी वेड्यासारखं व्हायचं. काही वेळेला लंडन कॉलेज दुबईमध्ये जाऊन आली आणि अशा डेड बॉडीला मी मेकअप केला. तोपर्यंत माझ्या डोळ्यातलं पाणी थांबलं नव्हतं. तास कंटिन्यू उभं राहून आम्हाला मेकअप करावा लागतो. मग 100 मेकअप आम्हाला ऍट अ टाइम येतात. स्वतःचं श्रावणपरी म्हणून एक इव्हेंट चालू केला. स्टुडंट्सने स्वतःच्या अकॅडमी आणि स्वतःचे सलून ओपन केले. आम्हाला तुम्ही इतकं छान शिकवलं, आज आमचं घर त्याच्यावर चालतंय. तडजोड नाही करायची, परिस्थितीवर मात करायची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वाढीव मंडळी या पॉडकास्ट चॅनलमध्ये. नवदुर्गांपैकी एक दुर्गा म्हणून आज आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर क्षमा धुमाळ मॅडम, ज्यांनी मेकअप अँड ब्युटी इंडस्ट्रीमध्ये PhD केलेली आहे. मागील 20 वर्षांपासून यांनी शेकडो मुलींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम केलेलं आहे. तर भेटूया त्यांना आणि जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास कसा झाला ते. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तर कशी सुरुवात झाली तुमच्या एका गृहिणीपासून ते एवढी 20 वर्षांचं करिअर तुम्ही मेकअप इंडस्ट्रीमध्ये कसं घडवलं? ऍक्च्युली माझा ब्युटिशियनचा जो कोर्स आहे तो माझ्या लग्नाच्या आधीच झाला होता. म्हणजे 20 वर्षापूर्वी, 20 वर्षाच्या दरम्यान झाला होता. मी त्यावेळेला तिथे एक एक्सपर्ट ब्युटिशियन म्हणून कामही करत होती. पण मी लहान होती वयाने, तेवढा सिरियसनेस नसतो लहान वयामध्ये. आणि मग त्याच्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर मला परमिशन नव्हती ब्युटी फील्डमध्ये काम करायला. पण 1 वर्षाने जेव्हा मला लहान मुलगीच होती आणि मी घराच्या बाहेर पडू शकत नव्हती, तेव्हा घरातल्या घरात काहीतरी करायचं म्हणून मी घरामध्ये सलून चालू केलं. आणि तिथून माझा प्रवास खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवडमध्ये मी एक ब्युटिशियन म्हणून चालू केला एक 20 वर्षापूर्वी, परत 1 वर्षाच्या गॅप नंतर. वा. आणि हे सगळं करत असताना म्हणजे गृहिणी ते एक स्वतःचं पार्लर सुरू करणं म्हणा किंवा स्वतःची मेकअप अकॅडमी सुरू करणं म्हणा, हे कुठून आलं? ऍक्च्युली मी जेव्हा ॲज अ ब्युटिशियन म्हणून काम करत होती, तर तेव्हा मला समोरनं माझं काम बघून मला विचारायला लागल्या की तुम्ही मॅडम शिकवाल का? तर सुरुवातीला म्हणजे 5 मुलींपासून सुरुवात झाली. 2-3 जणींनी ऍडमिशन घेतलं. नंतर एक पहिली बॅच होती, ती फक्त 5 जणींची होती. आणि मग मी त्याच्यानंतर एक ब्युटिशियन पासून मी एक अकॅडमी रन करायला एक कुठेतरी सुरुवात झाली होती. पण त्याच्या आधी तुम्ही म्हणताय गृहिणी म्हणजे लहान मुलगी होती, घरात बसायची सवय नव्हती. माझा कलाकार मला स्वस्थ बसून देत नव्हता. काहीतरी करायचंय, आपण असं शांत बसू शकत नाही. चूल आणि मूल याच्यासाठी आपला जन्म नाही झाला, हे पहिल्यापासून मनामध्ये होतं. त्याच्यामुळे मी डिसिजन घेतला होता, मला काहीतरी करायचंय. मग आता करणार तर कसं करणार? इन्व्हेस्टमेंट आणि ऑल सगळ्या गोष्टी येतात. आपल्याला एक आपला कस्टमर बेस तयार करायचा असतो. त्याच्यासाठी मी घरातनं सुरुवात केली. जेव्हा घरातनं सुरुवात केली तेव्हा घरामध्ये लोक यायला लागली, त्यांना माझं काम आवडायला लागलं. मग त्याच्यानंतर मला कॉन्फिडन्स आला की माझे ठराविक एवढे क्लायंट आहेत. मी आज सलून ओपन केलं तर मी त्याचं रेंट बेअर करू शकते. मग मी सलून स्वतःचं ओपन केलं. खूपच छान. जेव्हा हे जे तुम्ही PhD केली किंवा अशी लोक नाही आहेत आपल्या आजूबाजूला जे खरंच PhD करून किंवा एवढं शिक्षण घेऊन मेकअपमध्ये उतरलेत, कुठेतरी एखादा कोर्स करायचा आणि स्वतःचं मेकअपचं काहीतरी सुरू करायचं असं करतात, तर हे कुठून आलं तुम्हाला की मला PhD करायची, एवढं शिकायचंय? खूप छान प्रश्न विचारला. ऍक्च्युली कसं असतं, ब्युटिशियन खूप झालेले आहेत मार्केटमध्ये. आणि मी एक ब्युटिशियन, सर्वसामान्य ब्युटिशियन म्हणूनच काम, ब्युटी थेरपिस्ट म्हणूनच काम करत होती. पण मार्केटमध्ये एवढं कॉम्पिटिशन वाढलं आणि अर्धवट नॉलेजवरती लोक पुढे जातात. मला असं वाटलं की अर्धवट नॉलेज आपण मुलींना न देता आपण त्या गोष्टीचा खूप जास्त अभ्यास करावा लागेल. आणि माझा ॲक्च्युली एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यामुळे मला त्याचा खूप उपयोग झाला. मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. ब्युटी फील्डमध्ये मी खूप सारे कोर्सेस केले. कोणती गोष्ट केल्याने असा रिझल्ट येतो आणि कोणती गोष्ट केल्याने तसा रिझल्ट येतो, ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार केला. आणि त्याच्यानंतर एक खूप मोठं संकट आलं होतं कोरोनाचं. त्या काळामध्ये मी घरी होती, कारण की ब्युटीचे फील्डमधले लोक तर काहीच करू शकत नव्हती, कारण की आमचं जे आहे ते सेवाभावी क्षेत्र आहे. आणि आम्हाला डायरेक्ट टच करावा लागतो क्लायंटला, तरच आम्ही काम करू शकतो. आणि त्यावेळेला तर हे सगळे सलून्स आणि ऑल सगळं बंद होतं. त्यावेळेला मी घरी बसली आणि घरी बसल्यावरती मला अगदी वेड्यासारखं व्हायचं की मी आता काय करणार म्हणून, कारण एवढं बिझी शेड्यूलमधनं अचानक लॉकडाऊन लागला. आणि घरी बसल्यावरती आधी सुरुवातीचे तर 8-10 दिवस जरा आराम केला की आयुष्यात पहिल्यांदा एवढा छान आराम मिळाला. आणि त्याच्यानंतर मग बेचैन झाली.
मग त्यावेळेला मग असं वाटलं काय करावं, मग ऑनलाईन कोर्सेस स्वतःसाठी शिकायला सुरू केलं. आणि मग त्यावेळेला मला असं वाटलं की माझ्याकडे तर भरपूर टाईम आहे, आपल्या एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आपण लिहून ठेवलेत, एवढ्या नोट्स लिहून ठेवलेत, त्याच्यात अजून काहीतरी भर करू आणि मग आपण PhD करू. मग PhD साठी मग मी एक गाईड शोधले आणि मग अमेरिकेतील हेम्डन युनिव्हर्सिटीशी मी एंट्रन्स एक्झाम दिली आणि त्याच्यानंतर मग मला त्यांनी PhD साठी हे केलं, अप्रूव्हल केलं. म्हणजे अमेरिकेतून PhD घेऊन आज तुम्ही एवढं छान प्रकारे ब्युटी इंडस्ट्रीत काम करताय. माझ्या माहितीनुसार तर तुम्ही पहिल्याच असाल पुण्यामधून किंवा PCMC मधून ज्या एवढं छान शिक्षण घेऊन मग मेकअप इंडस्ट्रीमध्ये काम करतायत. तुमच्या अकॅडमीमध्ये ऍडमिशन्स होतात किंवा त्यांना असं काय वेगळं शिकायला मिळतं तुमच्याकडे जे बाकीच्या मेकअप अकॅडमीमध्ये नाही मिळत? एक आपलेपणा असतो. सर्वात पहिली गोष्ट, माझ्या अकॅडमीमध्ये जी येते ती मुलगी ती माझी स्वतःची मुलगी अशी मी त्यांना ट्रीट करते. दुसरी गोष्ट, त्या फक्त शिकायला येतात म्हणून मी त्यांना फक्त मेकअपचं शिकवणारे किंवा ब्युटीचं शिकवणारे हा विचार न करता त्या पुढे जाऊन माझ्याकडे जे शिकून गेलेत, मला फीज मिळते, ठीक आहे, माझा तिथे संबंध मिटत नाही. माझं त्याच्यानंतर काम चालू होतं की त्यांनी मला गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी त्यांच्या पायावरती उभं राहणं हे फार गरजेचं असतं. तर त्यांना तो कॉन्फिडन्स देते. कोणत्याही लेवलची मुलगी जरी आली, खूप गरीब असेल, खूप चांगल्या फील्डमधल्या पण येतात, MBA प्रोफेसर, चांगल्या लेवलच्या मुली पण शिकायला येतात आणि खूप साध्या अगदी घरकाम करणाऱ्या बाईच्या मुली सुद्धा माझ्याकडे शिकायला येतात. पण त्यांना खूप जास्त कॉन्फिडन्स देते, त्यांनी त्यांच्या पायावरती कसं उभं राहावं आणि त्या पण दुसऱ्या क्षमा धुमाळ कशा बनतील याचा विचार करते आणि मी त्यांना ते कॉन्फिडन्स बिल्डअप करून त्यांना अकॅडमीतनं पाठवून देते. याला खरं गुरु म्हणता येईल मला वाटतं, की दुसरी क्षमा धुमाळ मला कशी घडवता येईल इथपर्यंत तुमचं त्यांना शिकवण्याचं हे आहे तुमचं. ऍक्च्युली कसं असतं, स्वतःच्या सक्सेससाठी सगळेच काम करतात. आता मला असं वाटतं मी जो सक्सेस मिळवला, एक अशा बऱ्याच मुली आहेत की मॅडम सारखं आम्हाला बनायचंय, त्यांचं ड्रीम आहे. तर मग मी हा विचार करते, मी अजून सक्सेसफुल होण्यापेक्षा त्यांच्या ड्रीमसाठी काम करणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या ब्लेसिंग्स कधी ना कधी मला पुढे जाऊन उपयोगी पडतील. नक्कीच नक्कीच. खरंच त्यांना शिकवत असताना किंवा असे कोणते छान छान एक्सपिरियन्सेस तुम्हाला आले? खूप वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या मुली माझ्याकडे येतात आणि त्यांचे खूप सारे फॅमिली प्रॉब्लेम्स असतात आणि त्यांच्या फॅमिली प्रॉब्लेम्समधनं पण ते आपल्याकडे जेव्हा येतात शिकायला, तर त्या काहीतरी अपेक्षा घेऊन येतात की मी आज क्षमा मॅडमकडे चालली आहे शिकायला, तर मला ह्या गोष्टी शिकायच्या, त्याबरोबर मला मॅडमसारखं राहायचं आहे, मॅडमसारखं दिसायचं आहे, मॅडमसारखं कॉन्फिडन्स पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची अपेक्षा असते आणि त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, त्या मला शेअर करतात. त्याच्यातनं सुद्धा मी एक मार्गदर्शन करते की लाईफमध्ये जर काय योग्य आहे काय अयोग्य आहे, एक थर्ड पर्सन म्हणून त्या माझ्यावरती विश्वास ठेवतात. कारण काही लोकांचे सासर माहेरचे प्रॉब्लेम असतात, काही लोकांना असे चांगल्या योग्य ते सराउंडिंग किंवा असं संगत मिळत नाही. पण ज्या वेळेला आपल्याजवळ येतात तर आपण योग्य तो सल्ला तिच्या फ्युचरसाठी काय उपयोगाचा आहे हा विचार करून मी बऱ्याच जणींना असे सल्ले सुद्धा देते की जेणेकरून एक मोठी बहीण, एखाद्या वेळेला आई असं समजून मी त्यांना हे करते. आणि कधीही असं माझ्याकडे असिस्टंट म्हणून राहणारी मुलगी असं नाहीये की ती माझ्याकडे 10-10 वर्ष असिस्टंट म्हणून आहे. माझ्याकडे येतात, शिकतात, त्या हुशार झाल्या, त्यांना पंख फुटले की ते उडून जातात. पण मी कधी त्यांना पंख छाटायचा प्रयत्न नाही करत. तू माझ्याकडे येतेस, माझ्याकडे तुला 15,000 पेमेंट आहे, तू स्वतःचं सलून ओपन केलं, तू 50,000 कमवू लागले तर माझ्यासाठी खूप चांगलं आहे. मी खुशी खुशी त्यांना बाय बाय करते आणि त्यांच्या सक्सेस कडे बघून मी खुश होते. खरंच. आणि मी सुद्धा पाहिलंय तुम्हाला की कितीतरी सॅलून्सच्या ओपनिंगला तुम्ही जाता त्यांना बेस्ट विशेस द्यायला. खरंच म्हणजे हे खूप चांगलं आहे की तुम्ही फक्त शिकून रिकाम्या होत नाहीये, तर त्यांना कुठेतरी त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल, स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करता येईल इथपर्यंत गाईड करताय. प्लस ही गोष्ट पण मला फार आवडली की तिथे फक्त शिकवण्याचं काम नाही करते तुम्ही, जे तुमचं प्रोफेशनली जे शिकवणं आहे ते न करता त्यांना मायेने कशाची गरज आहे, आई म्हणून, मैत्रीण म्हणून ज्या गोष्टीची गरज आहे, ज्या गोष्टी त्या फेस करतायत, कोणी नाही आजूबाजूला ह्या गोष्टी सांगणार की ह्या सिच्युएशन मध्ये मी अडकली, मी काय करू, ते पण तुम्ही करताय. तर भारी आहे. म्हणजे हे खरं तर खूप तुमचं मेन रिझन असू शकतं खूप जास्त ऍडमिशन्स असण्याचं. क्षमाताई, मला सांगा, मेकअप का केला पाहिजे, म्हणजे का गरजेचं आहे? म्हणजे माझ्यासारखे काही लोक असतात ज्यांना नाही एवढा मेकअप आवडत, तर का करायचा मेकअप? ऍक्च्युली मेकअप केल्यानं तर आपल्यातला एक कॉन्फिडन्स वाढतो, आपण छान दिसतोय असं जेव्हा आपल्याला वाटतं ना, त्यावेळेला आपल्या कामाची क्वालिटी अजून जास्त छान होते, आपला कॉन्फिडन्स वाढतो. कोणत्याही फील्डमध्ये काम करणाऱ्या महिला असू दे. आता मी नवरात्रीतले 9 वेगवेगळ्या फील्डमधल्या महिलांना बोलवलं होतं. कालच माझं ते मालिका संपली. इन्स्पेक्टर, शेतकरी, सरपंच, प्रोफेसर, ॲडव्होकेट, त्या त्यांच्या फील्डमध्ये खूप टॉपला आहेत.
पण त्या स्वतःच्या स्किनकडे स्वतःच्या मेंटेनन्सकडे एवढं लक्ष नाही देत. आणि काही लोक मेकअप, आता इन्स्पेक्टरचा संबंधच येत नाही मेकअप करायचा, पण ह्या लोकांनी थोडाफार मेकअप केल्यावरती त्यांना जेव्हा काल मी केलं सगळ्यांना आवरलं तर त्यांना खूप असं छान वाटलं की पहिल्यांदा मी असं काहीतरी छान दिसते किंवा काहीतरी, तर एक त्यांच्यातलं कॉन्फिडन्स वाढला. तसंच मला जातं, त्या तर नेहमी फील्डवरती तसं नाही, पण कधीतरी त्या करतील, कारण की आता मी काल केल्यावरती त्यांना कळलं आपण मेकअप मध्ये छान दिसतो. काही लोकांचा गैरसमज आहे की मेकअप केल्यावरती खूप काहीतरी वेगळं दिसतो किंवा खूप थापलेला, कारण की आपण मेकअप करतो तो नॅचरल असतो. त्याच्यामुळे आता तुला पण एक्सपिरियन्स आहेच, तू केलेला आहेस माझ्याकडे मेकअप. कोणत्याही स्किन टोनचं जरी असेल तरी पण माणसाने मेकअप करणं फार गरजेचं आहे, कारण की मेकअप केल्यावर आपल्यातला कॉन्फिडन्स वाढतो आणि आपलं कामाची क्वालिटी वाढते आणि 4 लोकांमध्ये अजून उठण्या बसण्यासाठी आपण एकदम छान तयार झालेलो असेल तर आपण खुशी खुशी जातो. म्हणजे इनफॅक्ट मला माझी स्वतःची, आता मी मेकअप आर्टिस्ट आहे किंवा ब्युटिशियन आहे म्हणून नाही, पण पहिल्यापासूनच मला चांगलं राहायची आवड होती म्हणून कदाचित मी ह्या फील्डकडे आली असेल. पण मला तर सगळ्या महिलांना एक सल्ला द्यावासा वाटतो की तुम्ही ऍटलीस्ट मेकअप नका करू, पण तुम्ही प्रेझेंटेबल राहायला शिका. अगदी हाऊसवाईफ जरी असली तरी प्रेझेंटेबल राहायला शिका, की घरी आल्यावरती मिस्टरांना असं वाटलं पाहिजे अरे बापरे माझी मिसेस एकदम छान तयार झालेली आहे, फ्रेश दिसते म्हणून. अरे वा, हे खूप महत्वाचं आहे. हा मुद्दा खूप छान बोललात की कॉन्फिडन्स तुमचा नक्कीच बूस्ट होतो. मग तो मेकअपने किंवा प्रेझेंटेबल जरी राहायला तुम्ही सुरुवात केली तिथून तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच बूस्ट होतो. हे मी पण अजून एक गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा स्वतः छान दिसते असं तुम्हाला वाटतं ना, तेव्हा आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते. आणि तसं बघायला गेलं तर काही असं ज्योतिषशास्त्रानुसार तुमचा शुक्र स्ट्रॉंग होतो आणि तुमचा शुक्र, तुम्ही जर छान दिसताय, छान परफ्यूम मारताय आणि छान आवरलेलं असेल तर ऑटोमॅटिकली तुमचं शुक्र स्ट्रॉंग झाल्यावरती तुम्ही काम करताय त्या कोणत्याही फील्डमध्ये तुमच्याकडे लोक अट्रॅक्ट होतात किंवा तुमचं बोलणं ऐकायला सुरू करतात. अरे वा, हे काहीतरी नवीन आहे. शुक्र स्ट्रॉंग होऊ शकतो मेकअप करण्याने. मेकअपला आपण म्हणजे असं म्हणतात की केमिकल्स आहेत, मग त्याने आपली स्किन खराब होईल, तर मग ते कितपत खरं आहे किंवा खरंच स्किन खराब होते का मेकअप करून? मेकअपमध्ये खूप वेगवेगळे हे क्वालिटीचे प्रोडक्ट्स येतात. लोकल ब्रँड असतो, मिड ब्रँड असतो, प्रीमियम ब्रँड असतो, सुपर प्रीमियम ब्रँड असतो. आता प्रत्येक क्लासमधली लोक त्या प्रकारे ते प्रोडक्ट्स यूज करतात. पण आता मी जे करते प्रीमियम सुपर प्रीमियम ब्रँडवरच काम करते. काही लोक जर सुपर प्रीमियम हाय लेवलचे असेल, त्यांची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्यांना लोकल ब्रँड सूट होणारच नाही. त्यामुळे ज्याने त्याने आपला एक ब्रँड सिलेक्ट करावा की मला सुपर प्रीमियम ब्रँड यूज करता यायला पाहिजे. तसे मेकअप करताना वेगवेगळ्या रेंजही आम्ही देतो आणि त्या प्रकारे आम्ही मेकअपही करतो. पण आम्ही स्वतः ऍज अ ब्युटिशियन आधी कन्सल्टिंग करतो की तुमची स्किन टोन ही आहे, तुमची स्किनची टाईप ही आहे, तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे, पिंपल्स आहेत, पिगमेंटेशन आहे, तर तुम्ही हा मेकअप करावा आम्ही सजेस्ट करतो. आणि मग त्याच्यानुसार आम्ही काही गोष्टी प्रायमर्स आणि काही मॉइश्चरायझर्स असे वापरतो की त्याने केलेल्या मेकअपचा स्किनवर साईड इफेक्ट होत नाही. त्याच्यामुळे मेकअपचे साईड इफेक्ट काहीच नाही. मेकअप तुम्ही केल्यानंतर तो प्रॉपर रिमूव्ह करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच दिवशी तुम्ही व्यवस्थित रिमूव्ह करून तुम्ही फेस क्लीन करून जर झोपलात चांगल्या क्वालिटीचं मॉइश्चरायझर लावून तर त्याचा काही इफेक्ट येत नाही स्किनवर. बरोबर, हे अगदी खरं आहे. मेकअप आर्टिस्ट हा एक कलाकार असतो, कलाकार दृष्टीने कसं पाहता तुम्ही मेकअपकडे? हा, मी ऍक्च्युली PhD केली आहे तर त्याच्यावरच केली आहे की कलाकाराचा एक दृष्टिकोन, आर्टिस्टिक साईड कलाकाराची. मेकअप करताना मी त्या मेकअपमध्ये आता आपल्याला त्या व्यक्तीला सुंदर करायचंय. मी तिचा फेस बघितलं मला लक्षात येतं की तिच्या सुंदरता हे एक म्हणतात ना वरदान. सगळ्या लेडीज सुंदर असतात, ते एक वरदान आहे, पण ते सौंदर्य टिकवणं ही एक साधना आहे. मग ते टिकवणं स्वतःला यायला पाहिजे किंवा स्वतःला येत नसेल तर तुम्ही ब्युटिशियनकडे जावं लागणार आहे. तर ती साधना करताना मी लक्षात येते की हिच्या चेहऱ्यामध्ये काय काय त्रुटी आहेत. जेव्हा त्रुटी आहेत मग ते आपल्याला सुधारता येतात, चुका काय आहेत ते सुधारता येतात. मग नोज कॉन्टरिंग करणं किंवा फेस टोन, आपल्याला स्किन टोन जर तिला थोडंसं फेअर करायचं तर 19-20 आपण फेअर करू शकतो. तिला जर आपल्याला वाटलं डोळे छोटे दिसतात मोठे करू शकतो, तिचे लिप्स लहान आहेत तर मोठे करू शकतो. ह्या गोष्टींचा मी विचार करते आणि तिला जसं सूट होईल, ती ज्या गोष्टीमध्ये कम्फर्टेबल आहे ती गोष्ट मी तिच्याशी कन्सल्ट करून मग मी सुरू करते करायला आणि मग मी काम करते. आणि प्रत्येक गोष्ट करताना मी माझ्या क्लायंटला कम्फर्ट ठेवते आणि त्यांना विचारून करते की तुम्हाला हे करू का, ही लिपस्टिक लावू का, तुमचे डोळे असे केले, तुमच्या डोळ्यांवरती कलर्स टाकले तर तुम्ही कॅरी करू शकाल का. ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो त्यामुळे समोरचा आहे मग आपण जे केलं त्याच्यात खुश होतो. हो, हे मी पण अनुभवलंय. जेव्हा तुम्ही माझा मेकअप केला होता तेव्हा पण तुम्ही सगळं मला विचारून केलं होतं की ही लिपस्टिक तुला आवडेल का,
हे यूज करू का, हे प्रोडक्ट चालेल का म्हणून. हो, म्हणजे तुम्ही नक्कीच ते प्रीमियम प्रोडक्ट्स वगैरे वापरूनच सगळी काळजी घेऊन छान मेकअप करता तुम्ही. प्लस तुम्ही PhD करत असताना तुम्हाला काय शिकायला मिळालं मेकअप रिलेटेड? PhD करत असताना त्याच्यामध्ये ना पूर्वीच्या काळी कसे मेकअप केले होते करायचे, वेगवेगळ्या देशांमध्ये कसे मेकअप केले जात होते, वनस्पतींपासून म्हणजे येणारी फळं, येणारी पानं किंवा येणारी फुलं त्याच्यापासून मेकअप केले जात होते. आणि त्याच्यानंतर काही काळाने त्याचा निसर्गाचा आणि सायन्सचा मेळ घालून मग प्रोडक्ट कसे तयार केले, ह्या सगळ्या गोष्टींचा माझा PhD मध्ये अभ्यास झालेला आहे. म्हणजे पूर्वी अगदी चेरी किंवा मग गुलाबाच्या पाकळ्या याच्यापासून किंवा मेहंदीची पानं याच्यापासून मेकअपच्या काही वस्तू तयार केल्या गेल्या होत्या, ॲलोवेरा पासून. आणि ते स्वतः यूज करत होते डायरेक्ट रॉ. मग त्याच्यानंतर त्यांनी जे सायन्स आणि निसर्ग नेचर याचा मेळ घालून जे प्रोडक्ट तयार केले ते अजून जास्त चांगल्या क्वालिटीचे होते. आणि मग त्याच्यानंतरचे जे रिझल्ट्स आहेत म्हणजे आताचे जे मेकअप आहेत HD एअर ब्रश मेकअप हे सगळे चांगल्या क्वालिटीचे अजून मार्केटमध्ये यायला लागले. आता गेले 20 वर्ष मी ह्या फील्डमध्ये, मला माहितीये, मी सगळे प्रकारचे मेकअप शिकली, बघितलंय. जसे जसे येतात मेकअप तसे जसे शिकत जाते तर मला कळतोय की पूर्वीच्या मेकअप मधला आणि आताच्या मेकअप मध्ये खूप जास्त फरक पडलेला आहे. HD मेकअप किंवा असे ग्लास मेकअप हे काय प्रकार असतात? ऍक्च्युली बेस तर सारखा असतो पण काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये टाकायचे असतात आणि काही नाही टाकायचे असतात, काही करायचे असतात त्याच्या ग्लास लुक मध्ये. मग काही स्प्रे असतात, काही प्रायमर्स असतात, तर ते आपल्याला यूज करावे लागतात. HD मेकअप मध्ये हाय डेफिनेशन मेकअप, हाय डेफिनेशनचे जसे कॅमेरे असतात तसे हाय डेफिनेशनचे फाउंडेशन्स असतात. ते यूज केल्यावरती तुमचा मेकअप अजून जास्त फाईन होतो, छान दिसतो, सुंदर दिसतो. आता आपण बघतो की सगळीकडे मेकअप आर्टिस्ट खूप जास्त वाढतायत, जे ते येत आहे मेकअप आर्ट म्हणजे मेकअप शिकताय, मेकअप शिकवताय आणि खूप सारे सगळीकडे मेकअप आर्टिस्टच झालेत. तर कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? ऍक्च्युली चांगली गोष्ट आहे, मेकअप फील्डकडे खूप सारी लोक आलेली आहेत. पण एक कला म्हणून ह्या मेकअपच्या फील्डकडे बघावं, एक प्रोफेशन म्हणून बघण्यापेक्षा माझ्या दृष्टीने मी हा विचार करेल. कारण की तुमच्यामध्ये खऱ्या अर्थाने आर्ट आहे ना, तुम्ही जर खरोखर आर्टिस्ट असाल ना तरच तुम्ही ह्या क्षेत्राकडे यावं. एक प्रोफेशन म्हणून आणि मी त्याच्यात गेली आणि मग मला त्याच्यातनं पैसा कमवायचा ह्या दृष्टीने बघितलं तर थोडं अवघड होईल. कारण की हा एक कलाकाराचा दृष्टिकोन असतो आणि जे लोक कलाकार आहेत ना ते ह्या फील्डमध्ये खूप जास्त पुढे जाऊ शकतात. कारण ज्या काही गोष्टी असतात त्या टेक्निकली असतात, पण मला असं टेक्निकली दृष्ट्या जर बघणारा असेल व्यक्ती त्याच्यापेक्षा कलाकार जो असेल, आर्टिस्ट असेल, तर त्याचा लायनरचा ब्रश, लिपस्टिकचा जो हे असतो आकार असतो लिप्सचा, तर तो प्रॉपर देऊ शकतो. बरोबर. तर मेकअप इंडस्ट्रीमध्ये आता खूप जास्त कॉम्पिटिशन वाढलंय, खूप सगळेजण मेकअप आर्टिस्ट होत आहेत. तर कसं बीट करता तुम्ही या कॉम्पिटिशनला? वेगळं कसं स्टँड करता या कॉम्पिटिशन मध्ये? ऍक्च्युली कसं असतं, शेवटी चोच असेल तिथे दाना असतोच, जे ते आपल्या भुकेप्रमाणे खातं. तर थोडक्यात मी हे सांगेल की याच्यामध्ये ना खूप डीप नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्ही 4 दिवस झाले आणि कोर्स केलाय एखादा महिन्याचा किंवा 10 दिवसाचा आणि मग तुम्ही जर म्हणाल मी याच्यात स्टँड होईल तर असं नाहीये. याच्यामध्ये एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो. कारण की कसं असतं, ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी तुमचा मेकअपचा अभ्यास खूप डीप असणं गरजेचं आहे. स्किन टोन्स, फेसचे शेप, परत कोणते प्रायमर्स कोणते स्किननुसार वापरले गेले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा तुमचा डीप अभ्यास असेल. आणि तुम्ही प्रत्येकाकडे बघण्याचा तुमचा म्हणजे जेव्हा तुम्ही मेकअप आर्टिस्ट असता तर तुम्ही एक मेकअप आर्टिस्ट म्हणून समोरच्याचा चेहरा बघण्याकडे तुमचा एकदम तुम्ही त्याच्यामध्ये झोकून पॅशनेटली काम जेव्हा कराल ना तरच तुम्ही याच्यामध्ये सक्सेसफुल व्हाल. तुम्ही एक प्रोफेशन म्हणून तुम्ही कोर्स केलाय आणि आता मी करणार आहे आणि मला होणार, तसं नाही होणार आहे. तुम्हाला आतनं ते मनातनं वाटायला पाहिजे, तुम्ही त्याच्यासाठी पॅशनेट असले पाहिजे, तुम्हाला त्याचं वेड असलं पाहिजे, तर तुम्ही ह्या बिझनेसमध्ये टिकून राहाल किंवा तुम्ही ऍज अ मेकअप आर्टिस्ट टिकून राहाल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्हाला दरवर्षी काहीतरी नवीन येतं मार्केटमध्ये, त्याच्यासाठी तुम्हाला अपडेट राहणं गरजेचं आहे. काही नवीन गोष्टी आल्या, अगदी मग त्या 2 दिवसाचा का होईना कोर्स, म्हणजे तुम्हाला मास्टर क्लास हे कंटिन्यू तुम्हाला वर्षातून 1 ते 2 करावेच लागतात. मग मी काही वेळेला लंडन कॉलेज दुबईमध्ये जाऊन आली, काही वेळेला दिल्लीला जाऊन आली, बऱ्याचदा मुंबईला काही कोर्सेस असतात, काही पुण्यामध्ये काही बाहेरचे मेकअप आर्टिस्ट येतात. मग हे 2-2, 3-3 दिवसाचे कोर्स असतात, ते मला करावे लागतात. का तर आपल्याला जे नॉलेज आहे ते जेव्हा मार्केटमध्ये आपल्याला वाटतं ते जुनं झालं तर त्याच्यासाठी नवीन आपण काय ऍड करता येईल, आपल्याकडे येणाऱ्या मुलींना
आपण सॅटिस्फाईड शिकवू शकतो. याच्यासाठी मला ते नॉलेज येणं गरजेचं, कारण ती मुलगी तो 3 दिवसाचा 60-70 हजाराचा कोर्स भरून ती करू शकत नाही. पण ते माझ्या सिलेबस मध्ये ऍड होतं की आता मी हे शिकले तर हे माझ्या मुलींना मी हे बेसिक बरोबर हे पण नॉलेज देऊ शकते. बरोबर. म्हणून ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे, आणि जेवढे जास्त तुम्ही शिकाल तेवढे तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये टिकाल. बरोबर, शिकाल तरच टिकाल. बरोबर, ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण की तुम्ही एक कोर्स केलाय आणि मेकअप आर्टिस्ट व्हायला असं होऊच शकतच नाही. खरंच मेकअप आर्टिस्टची लाईफ आपण म्हणतो की सगळेजण म्हणतात किती सोपं आहे, यांचं जायचंय फक्त मेकअप करायचं आहे आणि पैसे घ्यायचे, आणि किती जास्त पैसे घेतात एका मेकअपचे. तर काय आहे म्हणजे खरंच एवढी इझी असते का मेकअप आर्टिस्टची लाईफ? नाही, मेकअप आर्टिस्टची लाईफ फार तसं बघायला गेलं तर असतं, स्ट्रगल असतं, पण ते तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. महत्वाची गोष्ट, तुमचं आवडतं काम आहे ते तुम्ही एन्जॉय करून कराल तर तुम्हाला त्याचा लोड येत नाही. तर तुम्हाला आधी प्रिपरेशन करावं लागतं. कोणत्याही ऑर्डरला जायचं असेल तर तुम्हाला अगदी कॉलिंग पासून असतं. तुम्हाला कॉल येतो, त्यांच्याशी कसं कन्सल्टिंग करायचं. एखादी ब्राईड आपल्याला कॉल करते त्यावेळेला तिच्याशी कन्सल्टिंग कसं करायचं, तिला कम्फर्ट झोन मध्ये कसं न्यायचं, तिच्याशी आपल्याला आपले कोणत्या प्राइजेस आहेत, त्याच्यामध्ये ती कम्फर्टेबल राहते, कोणत्या याच्यामध्ये बसते, ह्या गोष्टी कन्सल्टिंग पासून सुरू होतात. त्याच्यानंतर मग तिच्या हेअरस्टाईलचे ट्रायल द्यायच्या की नाही, तिच्या साड्या बघायच्या, त्याच्याशी थोडंसं कम्युनिकेशन करून तिला अजून जास्त क्लोज आणायचं आपल्या. आणि मग त्याच्यानंतर लग्नाच्या दिवशीची मग बाकीची तयारी आदल्या दिवशीची असतेच. मग सगळ्या आम्हाला व्हॅनिटी पॅक करा, हे करा, ते करा, आपल्याला लोकेशन मागवा, आणि मग त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी जातो आणि मग सगळ्या गोष्टी करतो. बरेचसे चांगले पण अनुभव येतात, वाईटही अनुभव येतात, पण वाईट अनुभवापेक्षा चांगले अनुभव मला खूप जास्त आलेले आहेत. खूप जास्त तयारी असते करायची, आणि आम्हाला तिथे कमी वेळ मिळतो. कधी कधी त्यांचे पहिले फंक्शन्स लेट झालेले असतात, 15 मिनिटात तयार करा, 20 मिनिटात तयार करा. मग त्याच्यातही मी करते, कारण की मी ऑन स्टेज 1 तासामध्ये 6 मेकअप केलेले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला वेळेला जुगाड करता येणं गरजेचं आहे, कारण की वेळेला पर्याय नसतो. मग ज्या वेळेला आपल्याला करता येईल काही गोष्टी करायच्या ज्या इम्पॉर्टंट आहेत आणि ज्या गोष्टी आपण तसेच आपण कॅरी ऑन करू शकतो, त्या गोष्टी आम्ही ठेवतो की नाही करू शकत वेळेअभावी. मग त्यावेळेला ती ब्राईडही ऍडजस्ट करते. ह्या खूप गोष्टींचा आम्हाला तास कंटिन्यू उभं राहून आम्हाला मेकअप करावा लागतो. पण ते काम करताना असं वाटत नाही की आपल्याला तहान लागली, भूक लागली, कारण आम्ही त्याच्यामध्ये एवढं आवडीने करतो किंवा एवढं उतरलेलो असतो, एक जीव झालेलो असतो. सगळं झाल्यावरती मग पाय बोलायला लागतात की अरे आपण खूप दमलोय आता, खूप इतका वेळ आपण 5 तास उभं होतो, 6 तास उभं होतो, कारण लगातार काही वेळेला आम्हाला उभं राहून मेकअप करावे लागतात. तर स्ट्रगल तर आहे, लोकांना दिसतं की यांचं लाईफ असं आहे, काय मेकअप करायचं, आवरायचं, छान राहायचं आणि जायचं, पण तसं नसतं. त्याच्या मागे खूप काही स्ट्रगल आहे. आणि हे सगळं करण्याच्या आधीची सर्वात गोष्ट की तुम्हाला तेवढं नॉलेज असणं गरजेचं आहे, तुम्ही तेवढं शिकणं गरजेचं आहे. आणि मी बऱ्यापैकी माझ्याकडे येणाऱ्या मुलींना ना माझ्याबरोबर मेकअपच्या ऑर्डर्सला नेते, त्यांच्यासाठी इव्हेंट्सची मी टायअप करते. मग 100 मेकअप आम्हाला ऍट अ टाइम येतात. माझ्या मुली 20 जरी मुली असेल तर 100 मेकअप करतात. मग ते फील्ड वर्क त्यांना अनुभवायला मिळतं की हा असं असतं, तिथे आपल्याला पाणी प्यायला पण वेळ नसतो. मग ज्या वेळेला ते इंडिव्हिज्युअल लेवलला जातात ना ऑर्डरला, त्यावेळेला त्यांना ते जड नाही जात, की जेणेकरून जेव्हा मी असते बरोबर त्यावेळेला त्या मेकअप करायचा मी करेक्शन करते, अरे हिचं लायनर नीट नाही झालं, हिचा बेस जरा डार्क झालाय. मग त्यांना ते करताना त्यांना एक कॉन्फिडन्स येतो. किंवा मी मेकअपला गेली, मला ब्राईड आली तर मुलींना सायडर्स दिल्या तर त्यांना ते एक्सपिरियन्स असतो की हा रे मॅडम आहे तिथे, आपलं काही चुकलं तर मॅडम करेक्शन करतील, पण आपण करू. एक पाठीमागे एक असतो, एक सपोर्ट माझा असतो, आधार असतो. त्याच्यामुळे काय होतं, मुली थोड्याशा होतात मजबूत की आता काय नाही, चुकलं तर आहे मॅडम पण. आणि मग नंतर जेव्हा त्या इंडिव्हिज्युअल लेवलला काम करायला जातात ना त्यावेळेला मग त्यांना तो अनुभव कामी येतो तिथे. तर मग त्याच्यामुळे मला म्हणजे मी सांगते ह्या मुलींना मग त्यावेळेला कळतं की फील्ड वर्क काय असतं किंवा हे काय असतं. ह्या सगळ्या गोष्टी करताना स्ट्रगल आहे. खरंच हो, म्हणजे हे लोकांना कळणं खूप गरजेचं आहे की तुम्ही 1-2 महिन्याचा मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला की लगेच कुठेतरी तुम्ही जाऊन मेकअपच्या 50,000 नाही चार्ज करणार आहे, किंवा लगेच तुम्हाला तो अनुभव नाही येणार आहे की तुम्ही एकदम एक्सपिरियन्स वाले मेकअप आर्टिस्ट होऊन एक बिना स्ट्रगल वाली लाईफ थांबून एकदम परफेक्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून काम कराल. तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट काय ठरलाय मेकअप इंडस्ट्रीमध्ये? मी जेव्हा लग्न करून आली पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये, तर त्यावेळेला एक साधारणतः मला वाटतं 2008 मध्ये एक मिसेस पिंपरी चिंचवड स्पर्धा होती
आणि त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्याच्यामध्ये मी मिसेस पिंपरी चिंचवडची विनर होती. आणि एक त्यावेळेला एक वेगळा कॉन्फिडन्स आला, अरे आपण हे करू शकतो, आपण फॅशन फील्डमध्ये काम केले, आता आपण ब्युटी फील्डमध्ये त्याचा उपयोग कसा करता येईल, माझ्या फील्डमध्ये मी ह्याचा उपयोग कसा करता येईल. तर मी खूप साऱ्या जाहिराती, खूप सारे मॉडेल्स रेडी करणं ह्याला सुरुवात केली आणि लोकांना असं वाटायला लागलं चिंचवड, अरे ही मिसेस पिंपरी चिंचवड. आता हे इव्हेंट कचऱ्यासारखे होतात, फॅशन शोज कचऱ्यासारखे होतात, पण 2008 मध्ये मिसेस पिंपरी चिंचवड होणं म्हणजे थोडंसं वेगळं होतं, मोठी गोष्ट होती की बाबा हे फॅशन फील्ड मध्ये ह्या गोष्टी, क्वेश्चन आन्सर असतं, सगळ्या गोष्टी असतात, आपला परफॉर्मन्स असतो, परत इंट्रोडक्शन राऊंड असतो, ह्या सगळ्या गोष्टींना आपण हे करून मग मिसेस पिंपरी चिंचवड झाली होती मी. तर मग मला असं वाटलं की आपण त्याचा आपल्या फील्डमध्ये उपयोग होईल. लोक माझ्याकडे रिस्पेक्टने बघायला लागली, लोक मला लेडीज भेटायला यायला लागल्या. त्याच्यानंतरच्या ज्या स्पर्धा मिसेस पिंपरी चिंचवडच्या झाल्या, त्याच्यानंतरचे जे फॅशन शोज झाले, त्याच्यामध्ये माझ्याकडे गायडन्स म्हणून त्या यायला लागल्या की आम्ही आता पार्टिसिपेट झालेलो, आता मॅडम आम्हाला तुम्ही सांगा. आता त्यावेळेला तर मी वय लहान होतं, मॅडमने बऱ्याच मैत्रिणींना मी अशा कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला लावला. आणि त्याच्यानंतर मग मी माझं स्वतःचं श्रावणपरी म्हणून एक इव्हेंट चालू केला, फॅशन इव्हेंट. मग त्याच्यामुळे पण मग थोडं मला ह्या गोष्टीचं नॉलेज यायला लागलं. मग थोडं फॅशन विथ ब्युटी याच्याकडे मी लक्ष देऊन फॅशन फील्डमध्ये पण जसे ब्युटी कॉन्टेस्ट मी जसं चालू केले, मग त्याच्यामध्ये मेकअप माझ्या मुली देणार, माझे स्टुडंट्स देणार, मी स्वतः देणार, मग हे चालू केलं. तर त्या माझा तो टर्निंग पॉईंट होता जेव्हा मी मिसेस पिंपरी चिंचवड झाली आणि तिथून माझ्या याला एक वेगळी टर्न मिळाला आणि मग माझा जो सक्सेसचा आलेख होता तो वाढतच गेला. श्रावणपरी कधी सुरू झालं, काय स्टोरी श्रावणपरी? श्रावणपरी गेले 8 वर्षापूर्वी चालू झालं. लॉकडाऊन मध्ये 1 वर्ष आम्ही केलं नाही. त्याच्यामध्ये ब्युटी कॉन्टेस्ट असतं, माझ्याबरोबर एक इव्हेंट ऑर्गनायझर असतात, ते आणि मी मिळून करते. तर ते ऑर्गनाईज करतात इव्हेंट आणि मी माझे मेकअप देते. एक लेडीज म्हणून मी त्या ऑर्गनायझेशन टीम मध्ये जर असली ना, तर बऱ्यापैकी लेडीज आपल्याकडे येतात की बाबा चला आपण पार्टिसिपेट करू, क्षमा धुमाळांचा इव्हेंट आहे म्हणून. हा, त्या तिथे आहेत, म्हणजे एक सेफ झोन मध्ये जातात लेडीज आणि मग त्या पार्टिसिपेट करतात आणि मग त्याच्यामध्ये छान असं रिझल्ट येतात. नक्कीच. मेकअप इंडस्ट्रीमध्ये एक बिझनेस म्हणून उतरताना एका महिलेने कशी सुरुवात केली पाहिजे? ऍक्च्युली त्याचं प्रॉपर शिक्षण घेणं गरजेचं आहे, मेकअपचं बारीक बारीक गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल तुमचं चांगलं पाहिजे, लोकांची बोलण्याची, आणि तुम्ही स्वतः पण मेन चांगलं राहणं गरजेचं आहे. कारण की एक आपण आयडियल असतो जेव्हा तुम्ही मेकअप फील्डमध्ये असाल, तर मेकअप फील्डमध्ये आहात म्हणून तुम्ही नेहमीच एकदमच मेकअपमध्ये राहणं गरजेचं नाहीये, पण तुम्ही प्रेझेंटेबल मेकअप तरी केला पाहिजे की जेणेकरून माझ्याकडे एखादं कपल येतंय, एखादी मुलगी येते मिस्टरांसोबत मेकअपचं प्रश्न विचारायला, त्यावेळेला माझीच स्किन चांगली नाहीये, मीच विदाऊट लिपस्टिक बसलीये, मीच काही केलेलं नाहीये किंवा माझे केस कसे तरी विस्कटलेले आहेत, असं नाही. आपल्याला स्वतः प्रेझेंटेबल राहायला पाहिजे. कारण की बऱ्याचदा असं वाटलं पाहिजे की अरे हा, ह्या मॅडम मला तर छान शिकवलं, मला ह्या मॅडम आवडल्या. दुसरी गोष्ट आहे, फर्स्ट इम्प्रेशन तर तुमचं दिसणं असतं, दुसरं इम्प्रेशन तुमचं बोलणं असतं. तुम्ही समोरच्याच्या सगळ्या गरजा, त्यांना आपल्याकडून काय पाहिजे हे आधी समजून घ्यायचं. ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. समज मग ऍज अ अकॅडमी रनर म्हणून, ओनर म्हणून म्हणा किंवा ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून ऑर्डरसाठी आलेले असेल, समज एखादी ब्राईड जरी ऑर्डर आली तरी तिला वाटलं पाहिजे ह्या मॅडम छान राहतात, म्हणजे ह्या माझा मॅडम मेकअप चांगला करते. दुसरी गोष्ट असं पण नाही वाटलं पाहिजे ह्या मॅडम, अरे बापरे ह्या मॅडम लय मोठे आहेत, आता मी यांच्यासमोर कम्फर्टेबली कसं बोलू. तसं त्यांना कम्फर्टेबल करायचं, त्यांच्या लेवलला जाऊन आपल्याला बोलावं लागतं. एज लहान असतं, थोडंसं बॅकग्राऊंड वेगळं असतं की तुला कसा मेकअप हवा, तुला कशा हेअरस्टाईल्स हवा, तू कुठे राहतेस, तिचं बॅकग्राऊंड ओळखून घ्यायचं. तू कुठे राहतेस, तू काय जॉब करतेस, मग लग्न कुठे आहे, मग त्याने आपल्याला अंदाज येतो की तिला काय प्रकारचा मेकअप लागणार आहे आणि काय लागणार आहे. किंवा एखादी मुलगी जर शिकायला आली तर मग तिला काय हवंय, ती कुठपर्यंत शिकली आहे मेकअप फील्डमध्ये, ती आपल्याकडून काय घेण्यासाठी आली आहे हे मी जाणून घेते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, समोरच्याला कम्फर्टेबल करते. एकदा ती समोरची व्यक्ती कम्फर्टेबल झाली की मग त्याच्यानंतर ती आपल्याला तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगते की मला असा मेकअप हवाय, मला तसा मेकअप हवाय, अशी हेअरस्टाईल पाहिजे, तशी हेअरस्टाईल पाहिजे. हे झालं ब्रायडलचं. पण जरी स्टुडंट जरी आले तरी त्यांना त्या सांगतात, मॅडम मी ह्या अकॅडमीमध्ये गेली होती, त्यांच्याकडे मी 30 दिवसाचा कोर्स केला, मला तिथे शिकायला नाही मिळालं, नंतर मग मी प्रश्न विचारले तर मला काही सांगितलं नाही, 30 दिवसानंतर त्यांनी आम्हाला काही विचारलं नाही, मग आम्हाला जर असं वाटलं तर मी नंतर येऊ शकतो का किंवा काय. मी त्यांना सांगते जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर तुमचा हात फिरत नाही, जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर मेकअप येत नाही, तोपर्यंत मी एक्झाम नाही घेणार.
एक्झाम घेत नाही तोपर्यंत मी माझं सर्टिफिकेट असंच कुणाला कधीच दिलेलं नाहीये, कधीच देत खूप नाही. गरजेचं पण आहे मला वाटतं. कारण मला पैसे आले, मी 30 दिवस त्या मुली आल्या, त्या शिकल्या नाही शिकल्या, मी माझं काम केलं शिकवायचं. पण माझं एक गुरु म्हणून माझं एक काम आहे की त्या मुलीला खरंच मी जे शिकवलं ते येतंय का, आणि मग तिला येत नसेल तर तिला वेगळं घेऊन त्या गोष्टी शिकवणं हे खूप महत्वाचं काम आहे. कारण की वर्गामधले सगळीच मुलं हुशार नसतात, कोणतरी नापास होतं आणि कोणतरी पहिला नंबर काढतं. मग त्याच्यामधल्या सगळ्या मुलांबरोबर ते आपल्याला जे मुलाला काहीच येत नाही तिला सुद्धा आपल्याला त्या लेवलला न्यायचं असेल तर तिच्यावर जास्त मेहनत घ्यावी लागते. मग त्याच्यामुळे माझ्या काही वेळेला माझ्या ज्या एक्झामच्या डेट्स असतात त्या सुद्धा मी पुढे ढकलते की नाही हिची मला प्रॅक्टिस घ्यायची. कारण एकदा एक्झाम होऊन गेली की मुलींना त्यांच्या व्यापातनं परत यायला वेळ मिळत. माझे दरवाजे क्लिओपात्राचे दरवाजे कायमच ओपन असतात माझ्या मुलींसाठी, तसं काही नाहीये. पण तरी पण एक असतं की बाबा आता झालाय ना कोर्स, आता तू कुठे चाललीस, घरचे पण असं बोलतात. त्याच्यामुळे जोपर्यंत कोर्स चालू आहे त्याच्यामध्येच मुलींना जेवढं जास्त घेता येईल देता येईल तेवढं मग मी करते, प्रयत्न करते. हा, आणि क्लिओपात्रा ब्युटी इन्स्टिट्यूट खरंच मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने मेकअप आर्टिस्ट घडवायचं काम करतंय ह्या पद्धतीनेच. कारण की आज आपण बघतो माणसं शेकडो लोकांच्या बॅचेस घेतात एका वेळी, कुठेतरी ते प्रत्येकाकडे लक्ष नाही दिलं जात, प्रत्येकाला हवं तसं नाही शिकायला मिळत. कारण की एवढे जर तुम्ही शेकडो लोक घेऊन शिकवायला बसलाय तर तुम्ही कसं प्रत्येकाकडे लक्ष देणार आहे. तुम्ही फीज घेतली, शिकवलं आणि रिकाम्या झालात तुमचं सर्टिफिकेट देऊन आणि बस झालं, मग मी इथून सर्टिफाईड झालेली मेकअप आर्टिस्ट आहे हे आज लोक कुठेतरी मिरवतायत. ते थांबवायची गरज आहे आणि ह्याचं चांगलं उदाहरण म्हणजे क्लिओपात्रा ब्युटी इन्स्टिट्यूट आहे मला वाटतं. आणि अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट बोलते मी, पूर्वीच्या काळी हे इंस्टाग्राम वगैरे काही नव्हतं, तर काही आता ते त्याचा खूप जास्त म्हणजे हे चालू आहे की मार्केटिंगसाठी त्याचा उपयोग केला जातो. व्हॉट्सअपचे स्टेटस म्हणा, इंस्टाग्रामचे आपल्या स्टोरीज आणि आपल्या काही पोस्ट म्हणा, तर त्याच्यामुळे काय होतंय बिझनेसला बूस्टअप मिळतोय. पण खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या व्यक्तीने सुद्धा याच्यामध्ये ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे. कारण ज्या खऱ्या अर्थाने काम करणारे जे जुनी लोक आहेत ते इंस्टाग्रामवरती नाहीयेत, काही असले तर त्यांना खूप जास्त फॉलोअर्स नाहीयेत, कारण की त्यांना कंटिन्यू पोस्ट टाकणं किंवा ह्या गोष्टी येत नाहीत. आणि जे नवीन जनरेशन आहे त्यांनी काल नाही कोर्स केला ते लगेच रेग्युलर टाकत राहतात, तर लोकांना वाटतं हे खूप जास्त छान करतात. पण तुम्हाला खरं काम तर समोर मेकअप केल्यावरतीच तुम्हाला कळतं. तुम्ही फोटो किती एडिट करून टाकले त्याने नाही कळत. मग त्यामुळे काय मार्केटिंग होतंय, पण पाहिजे त्या व्यक्तीचं मार्केटिंग कमी होतंय, नको त्या व्यक्तींचं मार्केटिंग जास्त होतंय. त्यामुळे ना खूप जास्त गैरसमज निर्माण झाले आणि नंतर ऍडमिशन घेतल्यावर मुली पस्तावतात की बाबा अरे आम्हाला असं मेकअप आम्ही बघितले होते आणि ते आम्हाला खूप छान वाटले म्हणून आम्ही इथे आलो आणि आता कळतं की हे मेकअप असे होतात. आणि काही ठिकाणी तुम्ही मेकअप प्रत्यक्ष बघितले तुम्हाला ते जास्त आवडतात की जेणेकरून तुम्ही फोटो तितके इम्प्रेस नव्हते झालेले, तर हा गोष्टीचा खूप जास्त प्रभाव पडायला लागला. त्याच्यामुळे मला सांगायचं की ज्या पण लोक मार्केटिंग मध्ये कमी पडतायत, इंस्टाग्रामला आपल्या पोस्ट टाकणं किंवा ह्या गोष्टी, तर त्या गोष्टी तुमच्या कामाबरोबर ते जेवढं तुम्ही काम करताय 100%, तर मी म्हणते 50% काम करा आणि 50% तुम्ही याच्यासाठी वेळ द्या. कारण तुमची पब्लिसिटी होणं गरजेचं आहे. कारण की हल्ली कोण सलून मध्ये जाऊन किंवा अकॅडमीमध्ये जाऊन चौकशी करत नाही, ते ऑनलाईन सर्च करतं. हल्लीची जनरेशन ती ऑनलाईन सर्च करते की कोणतं मेकअप आर्टिस्ट छान आहे, कुणाला जास्त फॉलोअर्स आहेत. तर मग मी याचा थोडासा मेळ साधण्याचा प्रयत्न केलाय आणि आता माझे 52K आहेत फॉलोअर्स, एवढे नाही आहेत. मी स्वतः हँडल करते, मला कोण नाही हँडल करायला, पण मला जसे जमतील तसं मी शिकली. कसं म्हणजे तोडकं का होईना मी टाकते इंस्टाग्रामला माझ्या पोस्ट आणि माझे तेवढे झाले. म्हणजे मी त्याचा मेळ असं साधायचा प्रयत्न, एक्सपिरियन्स आहे, आपले मेकअप चांगले आहेत, पण ह्याच्यात मी कुठेतरी मागे पडत होते. कारण की ज्यांचे 100K फॉलोअर्स आहेत आणि त्यांना मेकअप कालच शिकल्यात त्यांना पण आता हल्ली खूप जास्त स्टुडंट्स जातात. कारण की मार्केटिंग ते दिसतायत, ते स्वतःचं काम दाखवतायत आणि आपण कुठेतरी चांगलं काम करून सुद्धा आपण मार्केटिंग करत नाहीये आणि म्हणून तिथे बिझनेस म्हणून आपण मागे पडतोय. एक कलाकार म्हणून आपण खूप छान आहे, पण एक बिझनेस म्हणून आपण तिथे मागे राहतोय सोशल मीडिया प्रेझेन्स न दाखवल्यामुळे. मला वाटतं तुम्ही बिझनेस कसा मॅनेज करता तुमचा? बिझनेस मॅनेज करताना आता माझ्याकडे मल्टिपल सोर्स आहेत. एक तर सर्वात पहिले मी अकॅडमी रन करते, आता सध्या माझा त्याच्यावर फोकस आहे. माझं स्वतःचं सलून आहे. मी सलून बंद का नाही केले, कारण माझी सलून पासून सुरुवात झालेली आहे आणि माणसाची जी सुरुवात झाली ते माणसाने कधी सोडू नये. त्याच्यामुळे माझं सलून आहे आणि सलून बरोबर माझी अकॅडमी आहे. त्याच्यामध्ये माझे ब्युटी आणि हेअर केमिकलचे क्लासेस, ABTCचे क्लासेस, नेल आर्टचे क्लासेस, कॉस्मेटॉलॉजीचे क्लासेस, हे सगळे क्लासेस होतात. काही क्लासेस मी स्वतः घेते, काही मी टीचर अपॉइंट केलेले आहेत. त्याच्याबरोबर मेकअपचे ऑर्डर्स घेते.
आणि हे 2-3 प्रकारे आपण करतो. कधी कधी मेकअपच्या ऑर्डर्स नसतात त्यावेळेला ब्युटीसाठी आपल्याला सलूनमध्ये क्लायंट असतात, कधी कधी सलूनला स्लॅक असतो त्यावेळेला आपण मेकअपच्या ऑर्डर्स घेतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मला असं वाटतं मेकअप आर्टिस्टने ब्युटिशियन असणं पण गरजेचं आहे. कारण की एखादी मेकअपच्या ऑर्डरसाठी आपल्याला आली मेकअपची ऑर्डर, तर ती ब्राईड असते किंवा कोणी असेल तर तिला त्याच्यासाठी स्किन प्रिपरेशन करणं, ब्लीच, फेशियल, वॅक्सिंग ह्या गोष्टी करणं गरजेचे असतात. मग ती दुसऱ्या सलून मध्ये जाऊन करणार तर ते आपल्याकडे केलं तर आपलं तेवढं इन्कम वाढतं. आणि दुसरी गोष्ट ब्युटिशियनने पण मेकअप आर्टिस्ट होणं गरजेचं आहे, का तर त्या ऍज अ ब्युटिशियन खूप जास्त मेहनत घेतात. ब्युटिशियनला खूप मेहनत आहे, हार्ड वर्क आहे. अगदी बॉडी पॉलिशिंग करणं, तिचं वॅक्सिंग करणं, ब्लीच, फेशियल करणं, आणि मग तिला ब्राईडला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीसाठी तयार करता. पण त्याच्यानंतर ती मेकअप दुसरीकडे कुठेतरी जाऊन करते, ती की 1 तासाचे 10,000 रुपये देणार आणि इथे तुम्हाला पूर्ण दिवसाचे 10,000 मिळाले, म्हणजे फॉर एक्झाम्पल 10,000. तर ते नको व्हायला, ते 20,000 तुम्हालाच मिळावेत. म्हणून तुम्ही हे दोन्ही गोष्टी करणं मला असं वाटतं गरजेचं आहे. पण काही लोकांना नाही आवडत, ओनली मेकअप आर्टिस्ट पाहिजे. पण तो मेकअप आर्टिस्टच्या बिझनेसकडे मग त्या नुसत्या मेकअप आर्टिस्ट म्हणून बघतात. ठीक आहे, मग त्यांनी त्याच्यावरती जास्त काम केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे एक ब्युटिशियन सोबत मेकअप आर्टिस्ट किंवा मेकअप आर्टिस्ट सोबत ब्युटिशियन हे कसं कम्प्लीट पॅकेज होऊ शकतं, याच्यावरती आपण स्मार्टली करू शकतो. नक्कीच. ह्या मेकअप इंडस्ट्रीने तुम्हाला, मेकअप आर्टिस्ट किंवा ब्युटिशियन इंडस्ट्रीने तुम्हाला काय दिलंय, काय अचीव्ह केलं तुम्ही आतापर्यंत? काय नाही दिले हा प्रश्न विचारायला पाहिजे. भरपूर काही गोष्टी मिळाल्या मला याच्यातनं. मला एक म्हणजे एक नवीन मार्ग मिळाला जगण्याचा. मी सर्वात स्वतःच्या पायावर उभी राहिली. सर्वात महत्वाची गोष्ट, एक मला ओळख दिली, निर्माण करून दिली. मला बरेचसे पुरस्कार मिळाले. नारी शक्ती पुरस्कार मिळाला, परत मला सखीचे पुरस्कार बरेच मिळाले, लोकमतचे पुरस्कार बरेच मिळाले. आणि हे पुरस्कार मिळण्यामागे माझं एकच होतं की कर्तृत्ववान महिला म्हणून मिळाले. पण खऱ्या अर्थाने आपण कर्तृत्व करतो का? तर खूप साऱ्या माझ्या स्टुडंट्सने स्वतःच्या अकॅडमीने स्वतःचे सलून ओपन केले. ह्या ज्या गोष्टी मिळाल्या, त्यांचे ब्लेसिंग्स मिळाले, हे माझ्यासाठी खूप सर्वात जास्त महत्वाचं आहे. की आपल्यामुळे कुणाचं तरी, आता मुली म्हणतात ना, मॅडम आम्हाला माहिती नव्हतं आमच्यामध्ये ही कला आहे, तर तुमच्याकडे आलो आम्ही, तो शिकलो आणि आम्हाला तुम्ही इतकं छान शिकवलं, आज आमचं घर त्याच्यावर चालतंय. तर ज्या वेळेला ती मुलगी अगदी तिच्या डोळ्यात पाणी असतं, ती सांगत असते, त्यावेळेला एक मन भरून येतं की अरे हा, आपण आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी कमवल्यात, हे खूप इम्पॉर्टंट. हे सगळे नाही करू शकत. खरंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरस्कारांच्याही पुढे जाऊन एक माणूस म्हणून तुम्ही खूप काही कमवलं इथे. की आज बऱ्याचशा स्त्रियांची घरं त्यांनी केलेल्या ह्या मेकअप आर्टिस्टच्या कोर्सवर, त्यांनी सुरू केलेल्या सलून्सवरती त्यांची घरं त्यांचं चालतंय. खूप म्हणजे भारी वाटतं हे ऐकून. ऍक्च्युली मला हेच म्हणायचंय की तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असा, तुम्ही त्या फील्डमध्ये किती एक्सपर्ट आहात किंवा किती नॉलेजेबल आहात हे महत्वाचं तर आहेच, पण त्याच्याबरोबर तुम्ही एक व्यक्ती म्हणून समाजात काय आहात हे पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एक व्यक्ती म्हणून जर चांगले असाल ना, मग तुम्ही तुमच्या कोणत्याही फील्डमध्ये जा, तुम्ही नेहमी चांगल्याच लेवलला राहाल. नक्कीच, करेक्ट. तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स कसं साधलं याच्यातून? तुम्ही एक स्त्री आहात, नाही कितीही नाही म्हटलं तरी चूल मूल हे तुमच्यासोबत जोडलेलं आहेच, तर वर्क लाईफ बॅलन्स कसा साधला, बिझनेस पर्यंत कसं आलं? मला सांगायला खूप असं आवडेल की माझ्याबरोबर माझे सासू सासरे, मिस्टर, माझी मुलगी, आता माझी मुलगी 20 वर्षाची आहे. तर मला खूप चांगलं वाटतं की मी हे आता नाही, म्हणजे ती लहान होती तेव्हापासून मी ह्या बिझनेसमध्ये आले. सुरुवातीला असतो थोडासा विरोध की नको करू, हे तुला नाही जमणार, किंवा तू कशी करशील, किंवा मग घर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कशा ऍडजस्ट होतील. पण तो बॅलन्स साधताना थोडंसं येतं किंवा आपण जेव्हा आपण सगळ्यांमध्ये मोठ्या लोकांमध्ये राहतो, असं नाही की बाबा लेट गेलं तर चालेल किंवा काय, त्यावेळेला सुरुवातीला लवकर उठणं, जिथे आपण उठतो त्याच्यापेक्षा 2 तास लवकर उठायचं, घरातली कामं उरकायची, आपण आपल्या टाइमला मेकअपच्या ऑर्डरला जाणं किंवा आपल्या सलूनला पोहोचणं, ह्या गोष्टी इनिशियल लेवलला खूप जास्त स्ट्रगल असतं. ह्या गोष्टी मी केल्या, त्यातनं गेली. सणवार आले तर घरामधले सण असतात आणि बाहेर पण मग ऑर्डर्स असतात आणि सलून्स फुल असतात, मग त्यावेळेला 10 फेशियल करायचं, घरी येऊन करंज्या करायच्या, हे सगळे एक्सपिरियन्स अजूनही आठवले की अंगावर काटा येतो. पण आता काही हे सुरुवातीलाच असतात, पण तुम्ही त्याच्यामध्ये टिकलात ना आणि तुम्ही ते स्ट्रगलवर मात केली ना, तुम्ही तुमची ध्येय नक्की केली, तुम्हाला माहितीये मला इथं जायचंय, तुमचं ध्येय तुमचं नेहमी मोठं राहिलं पाहिजे तुमच्या प्रॉब्लेम्सपेक्षा. माझं ध्येय मोठं होतं, मी खूप महत्वाकांक्षी होती की मला ह्या गोष्टी करायच्यात, मग त्याच्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल, मेहनत करायची, डबल काम करायची, घरातली कामं करून परत बाहेर जायची, हे सुरुवातीला करावं लागलं. पण आजच्या डेटला मला घरामध्ये चहा सुद्धा करायची गरज नाही लागत, कारण मी ती एक स्वतःची हे बनवली.
तर तो काळ असतो, तो काळ सगळ्यांच्या सक्सेसफुल लेडीज असते तिच्या आयुष्यात येतो आणि तो त्या काळावरती म्हणजे मात केली पाहिजे. परिस्थितीशी तडजोड नाही करायची, परिस्थितीवर मात करायची, मगच आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. तर मग मी त्या गोष्टी सगळ्या केल्या आणि आजच्या लेवलला मी खूप कम्फर्ट झोन मध्ये आहे. मी बऱ्याच गोष्टी म्हणजे फायनान्शियल याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी मिळवल्या लाईफमध्ये आणि मला असं वाटतं माझ्या फॅमिलीला मी खूप जास्त सुख देण्याचा प्रयत्न करते, माझ्या मुलीला पाहिजे त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करते. याच्यातनं माझ्या सासू सासऱ्यांना मला किती छान ठेवता येईल त्याचा विचार करते. खरंच हे खूप छान वाक्य बोललात तुम्ही की परिस्थितीशी तडजोड नाही केली पाहिजे तर परिस्थितीवर मात केली पाहिजे. आणि बऱ्याचशा स्त्रिया मला वाटतं की इथेच अडकतात, त्या परिस्थितीसोबत तडजोड करून राहायचा कुठेतरी त्या प्रयत्न करतात. बोलतात ना महिला की मॅडम पाऊस आला मग आम्ही पावसात कसं येऊ क्लासला किंवा ऑर्डरला कसं जाऊ, किंवा मग काही वेळेला मुली म्हणतात मला बरं नाही वाटलं किंवा काय असं नाही, बरं नाही वाटत ते डॉक्टरकडे जा, गोळ्या औषधं घ्या, करा काम, पॅशनेटली तुम्ही काम केलं पाहिजे. आजच्या डेटला सुद्धा मी एकही दिवस घरी नसते, मी सुट्टी घेत नाही स्वतःला. ज्या वेळेला मी कुठे बाहेर गावी जाईल त्याच वेळेला मी सलूनला नसते, नाहीतर मग मी असते कंटिन्यू. कारण की असं नाहीये की तुम्ही करायचं म्हणून करणं गरजेचं नाहीये, तुम्ही मनापासून प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं, तरच तुम्ही सक्सेसफुल व्हा. हल्लीच्या मुलींमध्ये थोडासा असं आळस असतो की नको जाऊ दे, कंटाळा आला, पण ते तुम्ही झटकून तुम्हाला तुमची ध्येय जर पक्की असतील आणि तुम्हाला तिथे जर गाठायचं, आणि मग तुम्ही म्हणता ना बिझनेस मध्ये टिकण्याचं किंवा सक्सेसफुल होण्याचं कारण हेच असतं, तुम्हाला आतनं वाटलं पाहिजे की मला आतनं ती कळकळीने वाटलं पाहिजे मला ही गोष्ट करायची आणि मी ती करून दाखवणार. एक चॅलेंज घेऊन तुम्ही घेतलं ना तर तुम्ही लाईफ मध्ये सक्सेसफुल व्हा. म्हणजे बघू होते की नाही, जमतंय की नाही, करते की नाही, हा विचार नाही करायचा कधीच. हा अप्रोच ठेवला तर मग तुम्ही पुढे नाही जाऊ शकत की आज पाऊसच येतोय मग मी नाही जात आज क्लासला वगैरे, असं करून ते कधीच पूर्ण नाही होणार. ते नेहमी पूर्णपणे झोकून देऊनच करावं. जेव्हा पण माझ्याकडे कोर्सला मुली येतात मी म्हणते तुम्ही हा कोर्स केलाय, तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट केली, ही तुम्हाला एवढ्या महिन्यामध्ये रिटर्न मिळणं गरजेचं आहे. मग ती रिटर्न मिळण्यासाठी काय करता येईल हे तुम्ही विचार करा, मग त्याच्यावरती तुम्ही वर्क करा. ह्या गोष्टी खूप सांगणं गरजेचं असतं. नाही तर काहींना कसं असतं फायनान्शियल घरचं चांगलं असतं, मिस्टर पैसा टाकत असतो, मुली कोर्सेस करतात, सलून ओपन करतात मोठे मोठे आणि मग ते चालत नाही. तसं नाही, मी सांगते की छोटं चालू करा. तुमचा कस्टमर बेस एकदा तयार झाला की तुम्ही अजून एखादं शेजारचं शॉप घ्या, मग तुम्ही रेंटल आहात मग नंतर थोडे दिवसानंतर विकत घ्या, मग थोडंसं फर्निचर वाढवा. हे हळूहळू केलं पाहिजे. मुली का करता एकदम जास्त इन्व्हेस्टमेंट करतात आणि मग काही काळानंतर त्यांचं चाललं नाही, लगेच तर नाही चालत, बिझनेस येतो. तर मग ते तुम्हाला मग पेशन्स ठेवले पाहिजे, तुम्हाला तेवढं रेंट आहे ते बेअर केलंच पाहिजे. बेअर नाही केलं किंवा मग काय केलं तर तुम्हाला बंद करायचीच वेळ आहे. मग त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचा बिझनेस सेटअप आधी थोडासा छोट्या लेवलला स्टार्ट करा, इन्व्हेस्टमेंट कमी करा आणि एकदा तुमचं इन्कम मग ते रोलिंग मध्ये पैसे टाका. ह्या गोष्टी मी सांगत असते. आता आपण पाहतो की बिझनेस करतायत, बरोबर, महिला बायका बिझनेस करतायत, पण फायनान्स मॅनेज करणं इथे कुठेतरी त्या अडतात. तर तुम्ही तुमचे हे जेवढं तुम्ही कमवताय बिझनेस चालत, तुमचं फायनान्स कसं मॅनेज करता? आता तुम्हाला सांगताना तुम्हाला विश्वास नाही बसणार. सर्वात पहिली मी चिंचवडला जेव्हा आली, मला पहिली मेकअपची ऑर्डर आली होती. मी मुंबईला बऱ्यापैकी मेकअप करत होते आणि मला चिंचवडला पहिल्यांदा मेकअपची ऑर्डर आली. त्यावेळेला माझ्याकडे मेकअपचं किट नव्हतं, कारण 1-1.5 वर्ष होऊन गेलं होतं ती ऑर्डर आल्यावरती. तर मी त्या ब्राईडला घेऊन गेली, शॉपमध्ये नेलं तिला, तिथे मला लागणारे प्रोडक्ट्स परचेस केले. ते तिला म्हटले हे तुझ्यासाठीच राहतील, फक्त तुझ्या मेकअपसाठी मी हे युज करेन. आणि तिच्या मेकअपसाठी युज केले आणि तिने फक्त मला ते प्रोडक्ट तिच्याकडे राहिले, तिने मला ते पेमेंट दिलं आणि मग त्या पेमेंट मधनं माझी सुरुवात झाली. कारण की मला माहिती होतं मला करायची गोष्ट, मला ह्या फील्डमध्ये पुढे जायचं तर माझा प्रत्येक रुपया हा माझाच पाहिजे, मला कुणाची त्याच्यावरती हे नकोय की मी दिलं आणि म्हणून तू आज बिझनेस करते. तर मग त्याच्यासाठी मुलींना पण मी हे करेल, महिलांना पण सजेस्ट हेच करेल. तुम्ही जर ह्या बिझनेस मध्ये आहात, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तुम्ही थोडेसे कमवा, 2,000 कमवा, मग तुम्ही 2,000ची वस्तू घ्या, त्याच्यापासून तुम्ही 10,000 कमवा, मग 10,000ची वस्तू घ्या. असं करत जाल ना तुम्ही, तुमच्या स्वतःच्या हिमतीवर जेव्हा कराल ना तर तुम्हाला खूप जास्त एक वेगळा आनंद मिळेल. नक्कीच. ह्या तुमच्या ह्या एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये, 20 वर्षांच्या प्रवासामध्ये तुमच्या मिस्टरांनी कशी साथ दिली तुम्हाला बिझनेस करता? माझ्या मिस्टरांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, कारण की माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला वेळोवेळी. तुला वाटतंय ना हे शिकावं, तुला वाटतंय ना तुला हे करायचंय तर तू कर, पण त्याचे आउटपुट पण येणं गरजेचं आहे. हे वेळोवेळी सांगत गेले. वेळोवेळी त्यांनी मला खूप चांगले सल्ले दिले की तू हे केलं तर असं होईल, तू हे केलं तर तसं होईल. मग मला आणि खूप साऱ्या गोष्टी, एक लेडीज म्हणून खूप निगेटिव्हिटी येते आपल्यामध्ये, तर त्यावेळेला त्यांनी वेळोवेळी मला पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न केला.
खूप सारे एक्सपिरियन्स येतात, पण त्यांनी मला पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मला त्यांनी फ्रीडम दिलं. तू कर, तुला करायचंय, लंडन कॉलेजला जायचंय, दुबईला जायचंय, त्यांनी सगळीकडनं अरेंजमेंट केली, तू जा, तू कर. मी स्वतः एकटी गेली, शिकून आली. त्याच्यानंतर मग परत मी 10 जणींना माझ्या स्टुडंटला गेली, का आता मला माझ्यासारखंच बनवायचंय ना त्यांना, इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट. मग त्यांना ते सर्टिफाईड करण्यासाठी परत लंडन कॉलेजला 10 जणींना घेऊन गेली. त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी बोलले, तू जा, तू कर. आउट ऑफ इंडिया जाऊन एखादी लेडीज इंडिव्हिज्युअल लेवलला करते तर तिला कुठेतरी सपोर्ट असणं फार गरजेचं असं माझ्या मिस्टरांनी तो खूप चांगला दिला. माझ्या सासू सासऱ्यांनी मला थोडंसं घरच्या जबाबदाऱ्यांमधून थोडंसं मोकळं केलं, त्याच्यामुळे मी बाहेर पडू शकली. मी त्याच्यावरती की बाबा आज हे, मग तू आता घराच्या बाहेर जाऊ नको, आज ही लोक येणार आहेत. मग ते सुरुवातीला होतं, पण नंतर कळलं हिची बाहेरची कामं इम्पॉर्टंट आहेत आणि हे ते काम जर सोडून आली तर तिचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे मला कधीच अडून धरलं नाही. त्याच्यामुळे मला माझ्या सासू सासऱ्यांचा, माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट झाला. माझी लहान मुलगी होती तेव्हापासून माझी सासू सासऱ्यांनी खूप चांगली सांभाळली. आज ती मोठी झाली आहे, तसं काही नाही, पण खूप छान माझ्या फॅमिलीने मला सपोर्ट केला पुढे जाण्यासाठी. खरंच, नक्कीच. ज्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहायचंय त्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? त्या महिलांना एकच सांगेल, याच्यावरती मेहनत, सर्वात महत्वाची गोष्ट मेहनत, काम करण्याची तयारी, कुठेही ऑर्डर आली आणि कधीही ऑर्डर आली तर निघण्याची तत्परता ही खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याची चावीच आहे, मेहनत ही चावी आहे. तुम्हाला सक्सेसची चावी असेल तर ब्युटी फील्डमध्ये किंवा मेकअप फील्डमध्ये मेहनत करण्याची तयारी पाहिजे, तर तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल. एखादा अनुभव जो खूप म्हणजे तुम्ही कधीच विसरणार नाही असा अनुभव सांगायला आवडेल? हा, माझ्या आयुष्यातला एक असा अनुभव आहे की आमच्या जवळच्याच होत्या सरोजराव मॅम, तर त्या एक्सपायर झाल्या आणि त्यांचा मुलगा आउट ऑफ होता. तर त्यावेळेला तो 2 ते 3 दिवसांनी येणार होता. तर त्यावेळेला मला त्यांच्या सिस्टरचा फोन आला की, आणि त्या माझ्या खूप जवळच्या होत्या, कारण की बरेचसे मी इव्हेंट घ्यायचे त्यावेळेला त्या ॲज अ अँकर म्हणून यायच्या, पण माझं आणि त्यांचं रिलेशन आई आणि मुलीप्रमाणे होते. त्या मला मुलगी मानत होत्या आणि त्या एक्सपायर झाल्यावरती खूप वाईट वाटलं, खूप रडलो आम्ही. पण त्याच्यानंतर त्यांच्या घरून फोन आला बहिणीचा की क्षमा असं असं आहे, तू येशील का त्यांचा मेकअप करायला किंवा कुणाला पाठवशील का? तर त्यावेळेला मला नाही म्हणणं जड जात होतं, म्हणून मी त्यांना हो बोलून बसली. पण मग आता मेकअपला मी त्यांच्या कोण नेणार किंवा कोणाला सांगणार की त्यांचा मेकअप करा? तर माझ्यापेक्षा पण थोड्याशा वयस्कर ज्या आहेत त्यांना मी सांगितलं, तुम्ही कराल का ताई? तर त्या बोलल्या, मॅडम मला नाही जमणार हो, मला भीती वाटते. ठीक आहे म्हटलं आता मी तर हो म्हटलेली, मी कुठे तर त्यांची ऋणी होती, कारण बऱ्याच गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या होत्या. ऍक्च्युली माझ्यासाठी खूप अशक्य गोष्ट होती, पण मी त्यांना म्हटलं मी येते म्हणून. आणि मी गेली. ज्या दिवशी त्यांची डेड बॉडी सकाळी आली होती आणि 3 दिवस बर्फात राहिल्यामुळे ती एकदम कडक झालेली होती नाकामध्ये. आणि त्या गेल्या त्यावेळेला म्हणजे मला वाटतं त्यांना कॅन्सर होता, त्याच्यामुळे त्यांना त्याचा त्रास होतच होता. त्यांचे केस होते ते चांगले लांब होते, पण त्यावेळेला त्यांचे केस कट केल्यामुळे एवढेच ठेवलेले होते, त्यामुळे ते केस असे उभे राहिलेले होते. नाकामध्ये, तोंडामध्ये आणि कानामध्ये त्यांच्या कापूस ठेवला होता. आणि अशा डेड बॉडीला मी मेकअप केला. करताना त्या माझ्या खूप जवळच्या होत्या म्हणून मी घाबरली नव्हती, पण मला वाईट वाटत होतं, मी रडत होती की त्या आता आम्हाला सोडून गेल्या. पण एक मनामध्ये एक असा आनंद कुठेतरी होता की त्या जाताना मी त्यांना काहीतरी छान नटवून जाते, कारण की त्यांनी त्यांचं आयुष्य खूप छान नटण्यामध्ये थटण्यामध्ये घालवलं. त्या खूप मोठ्या आर्टिस्टही होत्या, त्या खूप छान ड्रॉइंग करायच्या आणि खूप काही गोष्टी करायच्यात आणि त्यांना आवडायचं छान राहिला. कधी त्या विदाऊट फुल घातल्याशिवाय कधी त्या बाहेर नाही पडल्या. इनफॅक्ट त्यांचे क्लचर्स असायचे त्याला सुद्धा फुल असायचं. तर मला असा आनंद होता की मॅडम चालल्यात ना, तर त्यांना मी खूप छान आवरून पाठवते. आणि अगदी त्यांना मी मेकअप केला, त्यांना लायनर लावलं. तुम्ही विचार करा की ज्यांच्या तोंडामध्ये कॉटन आहे भरलेला आणि त्यांना लिपस्टिक लावण्याचा एक अनुभव वेगळा असतो. ज्यांना डोळे बंद आहेत त्यांच्यावर आयशॅडो करणं आणि लायनर लावणं हे खूप वेगळा अनुभव होता. आणि मी जोपर्यंत त्यांना मेकअप करत होती तोपर्यंत माझ्या डोळ्यातलं पाणी थांबलं नव्हतं. आणि माझ्याबरोबर 1-2 माझ्या मैत्रिणी ज्या ब्युटिशियन होत्या त्या लांब उभ्या होत्या, त्या बघत होत्या, कोणी टच सुद्धा नाही केलं, पण मी ती डेअरिंग केली. आणि मला असं खूप बरं वाटतं. नंतर त्या खूप मोठ्या हस्ती होत्या, त्यांच्यासाठी खूप मोठी लोक आली. त्यांनी विचारलं की अरे हिला इतकं सुंदर कसं, असं एकदम त्या जिवंत दिसत होत्या. आणि एक सवाशीण असल्यामुळे ती हिरवी साडी, खूप छान त्यांची हेअरस्टाईल, सगळे पिनअप केले होते. नंतर त्यांना फुलं लावली होती, त्यांच्या नखांना सुद्धा नेलपेंट लावली, त्यांच्या हातावरती आम्ही मेहंदी लावली. इतकं सुंदर हे केलं होतं, अलता लावून मेहंदी लावली. एक तो अनुभव खूप वेगळा होता आणि तो अनुभव मला अविस्मरणीय आहे. माझे ज्या पण प्रत्येक बॅच होते मी त्यांना नेहमी हा एक्सपिरियन्स सांगते की असं वाटलं नव्हतं मी मेकअप शिकताना की मला अशाही व्यक्तीला मेकअप करावा लागेल. आणि तो मी मेकअप केला आणि
ते कुठेतरी एक मनाला समाधान आहे की त्यांनी काहीतरी आयुष्यामध्ये माझ्यासाठी केलं होतं, ते मी कुठेतरी ऋण फेडलं त्यांचं, की त्यांना आवरून छान नटून पाठवलं. आणि त्याच्यानंतर मला खूप जास्त शाबासकीची थाप पण मिळाली की क्षमा, तू खूप मोठं आणि खूप चांगलं काम केलं. ते चांगलं काम मी त्यांच्यानी माझ्या नात्यासाठी केलं होतं, की त्यांनी माझ्यासाठी खूप काही गोष्टी घडवून आणल्या होत्या. वाव, एवढं डेअरिंग म्हणजे मला नाही वाटत की कोणी हे केलं असतं म्हणून. खरंच हा खूप मोठा आणि अविस्मरणीय क्षण आहे. आणि हे बोलताना तुमच्या डोळ्यात आलेले पाणी पण काही लपण्यासारखी गोष्ट नाहीये. क्षमा मॅम, इंडस्ट्रीमध्ये खूप सारे मेकअप आर्टिस्ट आहेत, तर तुमच्याकडेच का मेकअप करायला यावं? काय वेगळं आहे तुमच्या मेकअपमध्ये? माझ्या मेकअपमध्ये ऑफकोर्स मी नेहमी सांगते, माझ्या मेकअपमध्ये नॅचरलपणा आहे तो वेगळा आहे. तुम्ही सुंदर आहात पण त्याच्यामध्ये तुम्ही मेकअप केलंय म्हणून सुंदर दिसणं हे गरजेचं नाहीये. हे कुणालाच आवडत नाही मी मेकअप केलंय म्हणून सुंदर दिसते. तुमचे जे नॅचरल लुक आहे तो तुम्हाला व्यवस्थित तसाच्या तसा मेंटेन करून त्याच्यामधल्या छोट्या मोठ्या त्रुटी आहेत त्या लपवून तुम्हाला मेकअप करणं गरजेचं असतं आणि ते नॅचरल रित्याच होतो. मग माझा मेकअप आहे तो नॅचरल होतो, मेकअप केल्यासारखं वाटत नाही. आता काल परवामध्ये बऱ्याचशा सिनियर लेवलच्या लेडीज माझ्याकडे आल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन होतं, रिंकल्स होत्या. त्यांना कोणीतरी मॉडेल म्हणून बोलवलं, चांगल्या एक्सपर्ट्स मेकअप आर्टिस्टने बोलवलं होतं. त्यांनी मला सांगितलं, पण त्या म्हणतात तो मेकअप केला तर तो एकदम ब्रायडल सारखा केला होता. त्यामुळे प्रत्येकाचं एज काय आहे, प्रत्येकाला त्याचं स्किन टोन काय आहे, त्यांच्या डोळ्यांची ठेवण काय आहे हे बघून मेकअप करणं गरजेचं आहे. आणि हे सगळ्यांना तुम्ही सरसकट मेकअप करताना ही खूप चुकीची कन्सेप्ट आहे. तुम्ही मेकअप शिकलाय आणि त्या गोष्टी तुम्ही पाढापाठ केल्यासारखे तुम्ही सगळ्यांना करताय ना, हे नाही केलं पाहिजे. तुम्ही जर कलाकार असाल तर तुम्हाला कळलं पाहिजे की ह्या व्यक्तीला हे नाही करायला पाहिजे, आपण हे करू. ह्या व्यक्तीला हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी जर शिकाल ना तर त्या गोष्टी तुम्ही मेकअप खूप छान करू शकता. म्हणून मला असं वाटतं की मी जो मेकअप शिकवते सरसकट सगळ्यांना सारखा नाही शिकवत. 9 दिवसात 9 दुर्गा माझ्याकडे आले. प्रत्येकाचा स्किन टोन, फेस शेप आणि स्किनचा टाईप वेगळा होता. रिंकल्स होत्या, पिगमेंटेशन होतं, खूप ड्राय स्किन होती, एक डिहायड्रेट स्किन होती. पण त्या प्रत्येक मेकअपवरती मेकअप करायला शिकवला. जसे जसे सणवार येतात, देवीचा मेकअप असेल, नवरात्रीतल्या गौरायांचे मेकअप असतील, सीझन्स वेगवेगळे जसे येतात तसे तसे मी मुलींना मेकअप करायला ते पण शिकवते. तर मला असं वाटतं की माझे सगळ्यांपेक्षा वेगळे मेकअप होतात पण. आणि दुसरी गोष्ट, अकॅडमीमध्ये मुलींनी माझ्याकडे यावं, तर जसे सीझन्स येतात तसे तसे मी मेकअप त्यांना पर्टिक्युलर त्यांच्या सिलेबस शिवाय मी शिकवते. हे इम्पॉर्टंट आहे खरंच. आणि हे नाही शिकवत कुणी एवढं डीप मध्ये जाऊन की सीझन वाईज किंवा एज वाईज कसं वेगवेगळं मेकअप प्रोडक्ट वापरायचे, हे नाही शिकवत शक्यतो कुणी. डॉक्टर क्षमा धुमाळ मॅमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि पिंपरी चिंचवड मधल्या क्लिओपात्रा ब्युटी इन्स्टिट्यूटच्या सगळ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. तुम्हाला सुद्धा नो मेकअप लुक, सटल लुक वाले मेकअप जर शिकायचे असतील तर त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि वाढीव मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका.